संपूर्ण भारतभर केलेल्या प्रवासाचे आपल्याला आश्चर्य वाटू देऊन अक्कलकोटास आल्यानंतरचे स्वामी चरित्र उपलब्ध आहे. यापूर्वीचे विशेष काही उपलब्ध नाही. स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे आले ते प्रथम खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर बसले. हे खंडोबाचे देऊळ सध्या एसटी स्टँड समोर आहे. तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तपसाधना केली. त्यावेळी 3 दिवस स्वामींनी अन्न ग्रहण केले नव्हते. चोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले व त्यांना भोजन दिले. त्यावेळेपासून श्री चोळप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. समकालीन पथरीमध्ये वर्णन केल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज श्रीरामाप्रमाणे आजानुबाहू होते. स्वामींची उंची अंदाजे 7-7.25 फूट होती हे त्यांच्या पादुकांवरूनच लक्षात येते. विशाल उदर, रुंद खांदे, तीक्ष्ण भेदक नजर आणि पांढऱ्या शुभ्र भुवया ही त्यांची आणखी काही वैशिष्ट्ये. त्यांची काया जुनाट वाटत असली तरी उत्साह तरुणाला लाजवेल असा होता. स्वामींची त्वचा खूप नितळ कोमल होती. श्रींचे कर्ण मंगल मूर्तीप्रमाणे मोठे असून त्यांची नाजूक पाळी श्रींच्या प्रत्येक हालचालींबरोबर पुढे मागे हलत असे. त्यांची नखे कापायला नावी येत होता. तो सांगे, स्वामींची नखे इतकी मुलायम की जणू गुलाबाच्या पाकळ्या. त्यांची नखे हातानेही तुटत. त्यांची पावले लोण्याहूनही मऊ. त्यांच्या पायाला हात लावल्यास त्यात हाडे आहेत की नाही असा प्रश्न पडत असे. मात्र चिखलातून जरी स्वामी चालले तरी त्यांची पावले लखलखीत उलटत. त्यांचे पोट मात्र गोल टेऱ्यासारखे, जणू सारं ब्रह्मांडच सामावले त्यात. हसताना पोट धरून हसण्याची सवय असून बोलणे अल्प असे. बोलणे बहुधा मराठी किंवा हिंदीतून होईल. आपले स्वामी मनाचे राजे होते. ते कित्येक दिवस आंघोळ करत नसत, तर कधी दिवसातून 4-4 वेळा आंघोळ करत. पण त्यांच्या शरीरातून सदैव धूपाचा सुगंध येई. स्वामींना सकाळी उठल्यावर गोड खायला अतिशय आवडे. त्यामध्ये कधी खीर, कधी मसाले दूध, तर कधी पन्हे. त्यांच्या जेवणाची तऱ्हा ही निराळीच. कित्येक दिवस, महिने ते जेवतच नसत. अगदी पाणी सुद्धा घेत नसत. तर कधी त्यांना इतकी भूक लागत असे की आरामात 600-700 भाकऱ्या खात. 10-15 बायका सकाळपासून संध्याकाळपर्यंत चुलीजवळ बसत भाकऱ्या करायला. कधी कधी स्वामी कुणाच्या दारासमोर उभे राहून जेवण घाल गे माय असे म्हणत. घराच्या बाईने जेवण आणले की ते तेथेच गाईला घालत. स्वामी बाहेरच जेवायला बसत. त्यावेळी त्यांच्या ताटात गाई, कुत्रे येऊन जेवत. स्वामीही त्यांना प्रेमाने घास भरवत असत. स्वामी लहान मुलांबरोबर आंधळे कोशिंबीर, लपाछपी आणि गोट्या खेळत. त्यांना प्राणी सुद्धा फार प्रिय. नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती. स्वामी तिला प्रेमाने भरवत. मग ती सुद्धा स्वामींना जिभेने खरा चाटे. स्वामी कधी कधी तिच्या 4 पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळांना तोंडाने दुशी देत. मग ती सुद्धा आपला पान्हा स्वामींसाठी मोकळा करेल. धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यानंतर स्वामी नंदा गाईला मिठी मारून